दुनियाभरचं सामान पॅक करून सुद्धा काही ना काही विसरलो आणि आम्ही निघालो. तर आम्ही बुक केली होती ही ट्रॅव्हल्स, जिला यायला 2 तास लेट झाला. सकाळी 5:30 वाजता फर्स्ट स्टॉप चिपळूणला घेतला आणि लिटरली हाडं गोठण्या एवढी थंडी होती आणि एवढं धुकं पडलं होतं आणि एवढ्या थंडीत पण हिला असलं काहीतरी सुचत होतं. 9 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही फायनली गणपतीपुळ्याला पोहोचलो आणि एवढ्या थंडीत हा गरमागरम चहाचा पहिला सिप बिकेम माय सेवियर. तर नाश्त्यामध्ये आम्ही खाल्ला होता हा ओजी घावण, थालीपीठ आणि पोहे. त्यानंतर मेड धिस गाय हू इग्नोर्स मी लाईक माय एल्डर सिबलिंग डज. थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो बीच फ्रंट विलाला, जो नावाप्रमाणेच अगदी बीच फ्रंट होता, जिथून हा एवढा सुंदर बीच व्ह्यू दिसत होता. आणि ह्या विलाचा सराउंडिंग तर एवढा स्पेशियस होता की इथे आम्ही गेम्स पण खेळले. आतमध्ये पण एवढी स्पेस होती की 6-7 जण एकदम आरामात राहू शकत होते. लगेचच रेडी होऊन आम्ही निघालो बाप्पाच्या दर्शनासाठी आणि लाईन तर एवढी मोठी होती की या दोघी ऑलमोस्ट हरवल्या होत्या. लाईनमध्येच हा छोटा मुलगा होता जो त्याच्या घड्याळाची लाईट दाखवत होता. आणि खरंच मंदिरात पोहोचता क्षणीच एक वेगळीच फिलिंग आली आणि एनर्जेटिक फील झालं. प्रसाद खाल्ला आणि प्रदक्षिणेला निघालो आणि हा परिसर एवढा सुंदर आणि पीसफुल वाटत होता की जिथे नजर पडेल तिथे ग्रीनरी आणि समुद्र होता. इथून तर निघावंसंच वाटत नव्हतं. लिंबू सरबत प्यायलं आणि लगेचच सनसेट बघायला निघालो आणि सनसेट तर एवढा सुंदर होता की मला माझी पूर्ण ट्रीप वर्थ इट वाटली.